विष्णू सहस्त्रनाम चिंतनमाला चालू आहे. श्लोक 98 पर्यंत आपले बघून झाले आणि एकेका नामाचा अर्थ आपण बघत असताना 799 नाम आपले पूर्ण झालेत विवेचन सांगून. आता आपण बघणार आहोत 800 नाम. पण यासाठी आता इथून श्लोक बदलला आहे. खरं तर 800 नामं झाल्यानंतरच म्हणजे 90 शतक सुरू होत असताना श्लोक बदलायला हवा होता, म्हणजे नवीन श्लोक सुरू होतो. पण इथे 799 नाम झाल्यानंतरच नवीन श्लोक घेतलेला आहे. बघूया आधी श्लोक. सुवर्णबिंदुरक्षोभ्य सर्ववागीश्वरेश्वरः महार्हदो महागर्तो महाभूतो महानिधी. या श्लोकातलं पहिलं नाम आणि तसं क्रमाप्रमाणे 800 नाम बघूया. सुवर्णबिंदुः. ओम सुवर्णबिंदवे नमः. बिंदवो वयवः सुवर्ण सदृशा अस्येति सुवर्णबिंदुः. म्हणजेच भगवंताचे बिंदू अर्थात सुवर्णा समान आहेत, म्हणून त्याचं एक नाम सुवर्णबिंदू म्हटलेलं आहे. श्रुती म्हणतात सुंदर अक्षरे आणि बिंदुयुक्त असा जो ओंकार, असा ओंकार स्वरूप, म्हणून त्याला सुवर्णबिंदू असं म्हटलंय. शोभनः वर्णः अक्षरं बिंदुश्च यस्मिन् मंत्रे तन्मंत्रात्मा वा सुवर्णबिंदुः. छांदोग्य उपनिषद म्हणतं की ज्याचे शरीर अगदी नखापर्यंत तेजस्वी आहे असा तो सुवर्णबिंदू म्हटलेला आहे. खरं तर बिंदूचा अर्थ आहे तरल आणि पुढचं नाम आहे अक्षोभ. हे येणार आहे जोडून आहे सुवर्णबिंदू अक्षोभ्य. इथे संधी होईल सुवर्णबिंदू अक्षोभ्य. हे नाम अक्षोभ्य पुढे येणार आहे आपल्याला. ते कसं आहे सिंधुवाची आहे. सिंधुवाची म्हणजे काय? सिंधू म्हणजे नदी, समुद्र किंवा पाण्याचे अथांग साठे दर्शवितात. सिंधूचा अर्थ जो आहे तो. म्हणून सुवर्णबिंदू अक्षोभ्य असा संधियुक्त शब्द पहिल्याच श्लोकात आला आहे. पण इथे भाष्यामध्ये बिंदू म्हणजे सुवर्ण म्हटलेलं आहे. सुवर्ण तर घनिष्ठ द्रव्य. परमात्मा हा सुवर्ण बिंदू म्हटला. त्या सुवर्णाने त्याचे आकर्षकत्व, तेजस्विता आणि बिंदूनी त्याचं सूक्ष्मत्व द्योतित केलेलं आहे. दोन शब्द आहेत ते, सुवर्ण आणि बिंदू. तर सुवर्ण म्हटलं तर तो कसा आहे? आकर्षक आहे, तेजस्विता त्याच्यामध्ये आहे अशा अर्थाने. आणि बिंदू म्हणजे त्याचं सूक्ष्मत्व जे आहे ते इथे द्योतित केलेलं आहे. काहींनी भाष्यकारांनी म्हणताना म्हणजे आचार्यांनी पण म्हणताना म्हटलेलं आहे की शोभनः वर्ण, ज्याचा वर्ण कसा आहे? सुंदर आहे, सुवर्णासारखा आहे. आणि पुन्हा अक्षरबिंदूच यस्मिन् मंत्रे. अक्षरबिंदू म्हणजे जो अगदी बिंदू मात्र म्हणजे सूक्ष्मत्व दर्शवतो. ओंकारामध्ये बिंदू जो दिसतोय ना ते त्याचं सूक्ष्मत्व दर्शवत आहे, द्योतित केलेलं आहे. योगी एकाग्रतेसाठी बिंदू ध्यान करतात, नादानुसंधान करतात. नादानुसंधानामध्ये बिंदूचं ध्यान करतात योगी लोक. नयन मनोपूर्वक करावयाचा ध्यानाचे अवलंबन म्हणजे कोण? तर तो बिंदू होय. हा बिंदू परमात्मा स्वरूप होय आणि तो स्थूलातून सूक्ष्मात, सूक्ष्मातून अव्यक्तात आणि अव्यक्तातून निर्गुणात योग्याला वाहून त्या परमात्मा संज्ञक अमृत सिंधूमध्ये नेऊन सोडतो. स्थूलापासून सूक्ष्मात नेतो ध्यानाच्या योगी. म्हणून म्हटलं बिंदू कसा तरल आहे, वाहून नेणारा या अर्थाने. म्हणून तो योग्याला काय करतो? स्थूलातून सूक्ष्माकडे घेऊन जातो, सूक्ष्मातून अव्यक्तात, अव्यक्तातून मग निर्गुणात योगाला वाहून त्या परमात्मा संज्ञक अमृत सिंधूमध्ये नेऊन तो सोडतो. बिंदूचं हे तरलत्व, बिंदुत्व होय, प्रवाहित्व होय. या बिंदूच्या साह्यानेच योगी मग सिंधू गाठतो. त्यामुळेच तो बिंदू त्याला कसा भासतो? त्या सोन्यासारखा किमती वाटल्यास मग नवल नाही योग्याला. त्याला वाटतं हा आकर्षक, तेजस्वी परमात्मा म्हणजे कसा आहे हा आम्हाला आपल्या योगी लोकांना जो बरोबर वाहून नेतो, त्या परमात्मा सदृश अशा सिंधूमध्ये, अमृत सिंधूमध्ये घेऊन जातो. अशा म्हणून त्याला सुवर्णबिंदू असंही म्हटलंय. म्हणजेच त्याने सुवर्णबिंदू म्हणजे युक्तच आहे असं जे नाव आहे ते या अर्थाने म्हटलेलं आहे. विष्णू सहस्त्रनाम चिंतनमाला चालू आहे.
आतापर्यंत आपले 800 श्लोक झाले आहेत. आता शतक 9 सुरू होत आहे. खरं तर शतक 9 नवीन श्लोक सुरू व्हायला पाहिजे होता, पण तो आधीच झालेला आहे सुरू 799 श्लोक नामापासून. आता पुढचं नाम आपण बघणार आहे 801 अक्षोभ्य. ओम अक्षोभ्याय नमः. आचार्य भाष्य करताना म्हणतात की रागद्वेषादिवी शब्दादिविशेश्च त्रिदशादिभिश्च न क्षोभ्यत इति अक्षोभ्य. कोणामुळेही क्षोभ न पावणारा तो भगवान श्री विष्णू नारायण. रागद्वेषादिवी शब्दादिविशेष म्हटलेलं आहे, म्हणजे रागद्वेष इत्यादींनी किंवा शब्दादी जे विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध हे ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत, याही सगळ्या विषयांपासून जो मुक्त असतो किंवा देवशत्रूंपासूनही जो क्षोभित होत नाही. क्षोभचा सरळ अर्थ काय? क्षोभचा क्रोध. क्षोभ म्हणजे व्याकुलता. क्षोभ म्हणजे मनात उत्पन्न होणारी खळबळ किंवा बेचैनी, म्हणजे स्थिरता नसणे, म्हणजे शांतीमध्ये बाधा येणे, असे सगळे क्षोभचे अर्थ आहेत. इथे क्षोभच्या आधी अ लागलाय, म्हणजे नकारार्थी अर्थ घ्यायचा इथे. तो अशा व्यक्तीसाठी घेतात की जो कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाही, स्थिर दृढतेने राहणारा, शांत स्थितप्रज्ञ, असंही बरेचदा वर्णन केलं जातं. भगवान श्रीराम दशावतारामध्ये भगवान विष्णूंनी जो रामावतार घेतलेला आहे, त्यामध्ये राज्याभिषेकाची वेळ आलेली असताना सुद्धा जेव्हा माता कैकेयीने त्यांना 14 वर्षाचा वनवास दिला होता, त्यावेळेस भगवान श्रीराम जराही विचलित झाले नव्हते. अत्यंत शांतपणाने त्यांनी तो स्वीकार केला होता. मीच मोठा, मलाच राज्यावर बसण्याचा अधिकार आहे, आपण कोण मला सांगणार, आपण सावत्र माता आहात. कुठलाही अपशब्द त्यांच्या मुखातून निघाले नाहीत. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत जो विचलित होत नाही त्याला अक्षोभ्य म्हटलं जातं. स्थिर बुद्धी असणारा असंही म्हटलं जातं काहींना. स्थितप्रज्ञ याचं वर्णन गीतेमध्ये आलेलं आहे. पण हा स्थितप्रज्ञ सुद्धा कसा असतो हे जरी गीतेत सांगितलं, त्याही पलीकडे जो आहे तो अक्षोभ्य. स्थितप्रज्ञाचं लक्षण बघू आपण की गीतेमध्ये 55 ते 72 या श्लोकामध्ये सगळे श्लोक स्थितप्रज्ञाचीच लक्षणं आली आहेत. प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. म्हणजे ज्याच्या मनातील सगळ्या कामना पूर्णपणे निघून गेलेल्या आहेत, तो आपल्या आत्मातच संतुष्ट राहतो, त्याला स्थितप्रज्ञ म्हटलंय. किंवा दुःखेश्वनुद्विग्नमना सुखेश विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. दुःखाच्या प्रसंगी ज्याच्या मनाला कधी खेद होत नाही किंवा सुखाच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही किंवा त्याने तो उचंबळून जात नाही सुख आलं तरी, म्हणजे ज्याची प्रीती भय क्रोध नाहीस झालाय, असा मुनी स्थिर बुद्धी म्हटलाय, स्थितप्रज्ञ म्हटलेला आहे. असे बरेच श्लोक आहेत. आणि शेवटी जे म्हटलंय आपूर्यमाणमचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे स शांती मापनोति न कामकामी. 17वा श्लोक. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये नद्यांचे पाणी सर्व बाजूंनी येत असतं, पण तरीही स्थिर असलेल्या समुद्रामध्ये जराही फरक पडत नाही, तो विचलित होऊन जात नाही, सगळ्या पाण्यांना तो सामावून घेत असतो. त्याचप्रमाणे एखादा जो स्थितप्रज्ञ असतो, ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे, प्रज्ञा ज्याची बुद्धी स्थिर आहे, तो सर्व भोग त्याच्यामध्ये येत असताना सुद्धा किंवा काही विकार उत्पन्न झाले असतील तरी सुद्धा ते सगळे तो सामावून घेतो, पण त्याच्या शांतीला कधीही बाधा येत नाही. त्या भोगांच्या इच्छेने तो कधीही विचलित होत नाही किंवा दुःखाने सुद्धा तो कधी व्याकुळ होत नाही किंवा सुखाने जो कधीही उचंबळून जात नाही, आपली मर्यादा जो सोडत नाही, असा जो समुद्र, त्या समुद्रासारखंच दृष्टांत दिले हा स्थितप्रज्ञ असतो, स्थिर बुद्धी असणारा असतो. सामान्य माणूस आजूबाजूच्या परिस्थितीतील काही मनोहारी सुंदर वस्तूच्या प्रलोभनाने
क्षुब्ध होतो. परंतु जे आत्मस्थितीत स्थिर राहणारे असतात त्यांच्या मनाला क्षुब्ध करणारे कुठलेही आंतरिक विक्षेप उपस्थित झाले तरी त्यांच्यात फरक पडत नाही. परमात्मा तर त्याच्या शांती वैभवाला कुठे बाधाच येत नाही. परमात्मा त्याही पलीकडचा आहे. निर्दोषम समम ब्रह्म असं म्हटलंय त्याच्यासाठी. त्याच्या सहज स्थितीमध्ये कधीही चलबिचल नसते. आत बाहेर सदैव स्थिर असतो. सृष्टीच्या सर्ग प्रलयाच्या यत्किंचितही त्याच्यावर परिणाम होत नाही. जगे येवोत किंवा जावोत तो अभंग जसाच्या तसा असतो. परमात्म्याला इथे शांत म्हणण्याऐवजी अक्षोभ म्हटलेलं आहे. अक्षुब्ध नाही म्हटलंय, क्षु नाही वापरलाय, म्हणजे अक्षुब्ध नाही म्हटलंय. आता मघाशी आपण समुद्राचं उदाहरण बघितलं. ते कोणासाठी? स्थितप्रज्ञासाठी, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे. पण हे परमात्म्यासाठी लागू होत नाही. कारण समुद्र जरी मर्यादा ओलांडत नाही, कितीही इकडून तिकडून नद्यांचे पाणी आली तरी तो स्थिर राहतो असं म्हटलंय. स्थितप्रज्ञासारखा, म्हणजे याची बुद्धी स्थिर आहे अशासारखा. पण परमात्म्याला ते लागू होत नाही. कारण प्रलय काळी समुद्र सुद्धा प्रक्षुब्ध होतो. प्रक्षुब्ध म्हणजे सर्व बाजूनी खवळून उठणे. प्रलय काळामध्ये समुद्र सुद्धा प्रक्षुब्ध होतो. एरवी तो अक्षुब्ध असला तरी प्रलय काळी आपली मर्यादा समुद्र सोडतो. पण परमात्मा मात्र प्रलय काळीही क्षोभ पावणे शक्य नाही. म्हणून त्याला अक्षोभ्य म्हटलेलं आहे. अविकारी शांत स्थिती, सहज स्थिती त्याची निरंतर असते. आणि म्हणूनच या आधीचं नाव जे 799 नाम घेतलं आपण, सर्वविद म्हणजे सर्वज्ञ, सर्व जाणणारा. विद म्हणजे जाणणे या अर्थाने. आणि त्याला जोडून जयी शब्द लागलाय. जो सगळं काही जाणणारा असतो तोच जय मिळवतो, तोच सफलता प्राप्त करू शकतो. मनावर असो की विश्वावर असो, जगावर असो, शत्रूवर असो, असा तो सर्वविजयी. आणि आता हे 801 नाम अक्षोभ्य म्हणजे सर्वविजयी असूनही जो रागद्वेषादीच्याही पलीकडे असतो, म्हणून त्याचं एक नाम अक्षोभ्य म्हणावयाचं. श्लोक 99. 802 नाम बघतो आपण. सर्ववागीश्वरेश्वरः. ओम सर्ववागीश्वरेश्वराय नमः. आचार्य म्हणतात की सर्वेषां वागीश्वराणां ब्रह्मादीनामपि ईश्वरः सर्ववागीश्वरेश्वरः. वागीश्वरचा अर्थ काय? वाणीचे किंवा विद्येचे स्वामी. आता वाणीचे किंवा विद्येचे स्वामी कोण? तर व्यास, ब्रह्मदेवादी असे अनेक आहेत. आपण या सगळ्यांचा पुन्हा जो स्वामी आहे, सर्व वागीश्वर, त्यांचाही ईश्वर म्हणजे धनी किंवा त्यांचाही जो स्वामी तो कोण? तर भगवान नारायणच होय. भगवान नारायण म्हणजे आत्मस्थित नारायणच होय. वागदेवतेंचा स्वामी. केनोपनिषदामध्ये म्हटलंय, येन वाचा अनभ्युदितम येन वाग्भ्युदते. म्हणजे कुठलीही क्रिया करणारे किंवा संवेदना ग्रहण करणारे इंद्रिय जे असतात ते स्वसामर्थ्याने काही करत नाही. कारण इंद्रिय साधन कसे आहेत? स्वरूपात जड असतात. त्यांना प्रत्यक्ष कार्यकारी चेतना, जी कार्य करण्याची चेतना कोण देतं? तर जी आंतरिक चेतना आहे तिने दिलेली असते. म्हणजे आंतरिक चैतन्याने, आंतरिक चैतन्य जे आहे त्याने त्यांना सगळ्यांना चेतना दिलेली असते, कार्य करायला प्रेरणा दिलेली असते. सर्व ज्ञानेंद्रिय मनबुद्धीची एक एक चैतन्यदायी देवता असते. परंतु या सर्व सूक्ष्म देवतांना त्यांची कार्यकारी शक्ती कोणापासून मिळते? तर केवळ आत्म्यापासून मिळते. कारण ज्ञानेंद्रिय आणि मनबुद्धी हे जे सगळे आहेत या सगळ्यांची एक एक देवता आहे, चैतन्यदायी देवता आहे असे म्हणतात. याचा एखाद्या वेळेस आपण पुन्हा विचार करू नंतर. आणि या सगळ्या सूक्ष्म देवतांना त्यांची जी शक्ती आहे ती कोणापासून मिळते? तर ती आत्म्यापासून मिळते. म्हणजे अंतस्थ जो नारायण आहे त्याच्यापासून या सगळ्या देवतांना प्रेरणा शक्ती मिळते आणि त्या मग या सर्व ज्ञानेंद्रियांना आणि मनबुद्धीला प्रेरणा देतात. अर्थातच सर्व प्राणी मात्रांच्या मध्ये असलेल्या आत्म्याचाही तो आत्मा आहे, म्हणजेच परमात्मा, म्हणजेच तो स्वामी आहे. अशी ज्याची प्रार्थना केली जाते ती खरोखर यथार्थ आहे. अनेकदा
वागीश्वर ही संज्ञा कवी, लेखक अगर उत्कृष्ट वक्तृत्व असलेल्या व्यक्तींचे वर्णन करत असताना वापरली जाते. सामान्य जे कवी, सामान्याचा अर्थ कवींनी सुद्धा कार्य भरपूर केलेलं असतं, चांगले चांगले काव्य केलेले असतात, लेखक असतात, लेखकांचे उत्कृष्ट असे लेख असतात, काही वक्तृत्व करणारे उत्तम असतात, म्हणून त्यांनाही वागीश्वर म्हटलं जातं. वरील संज्ञेचा अर्थ असा होईल की ज्याच्यापासून हे सगळे वक्ते वागीश्वर आपली शक्ती मिळवतात, तो जो आहे तो त्यांचा स्वामी वेगळा आहे. सर्व वागीश्वरेश्वर आहे आणि म्हणून ब्रह्मदेवांचाही जो स्वामी आहे श्री नारायण, त्याला सर्व वागीश्वरेश्वर म्हटलेला आहे. पुन्हा असाही एक विचार बघू की वाणी 4 मानल्या आहेत. 4 प्रकार आहेत वाणीचे. कोणत्या? तर आपल्याला माहिती आहे, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. आपले सगळे व्यवहार कशाने होतात? वैखरीने चाललेले असतात. अर्थात वैखरी म्हणजे व्यक्त वाणी. बाकी सगळे कशी आहे? बाकी सगळी गूढ आहे. आणि म्हणून अन्वर्थकतेने बघितलं तर वागीश्वर कोणी विरळाच म्हणावा लागेल. तर कोण? तर विचार, उच्चार आणि आचार हे आत्मप्रकाशनाचे उत्तरोत्तर स्थूल प्रकार आहे. जेव्हा मनात विचार येतो मग तसा उच्चार होतो आणि मग उच्चार झाला की तसा आचार, म्हणजेच आत्मप्रकाशनाचे उत्तरोत्तर होणारे स्थूल प्रकार आहेत. या तिहींवरे ज्याचं पूर्ण प्रभुत्व आहे तोच वागीश्वर म्हणावायचा. तो सत्याचा विचार करतो, तो सत्याचाच उच्चार करतो आणि तो सत्याचंच आचरण करतो. मनाने असत्याचे चिंतन, वाणीने असत्याचे उच्चारण किंवा देहाने असत्याचे आचरण त्याच्याकडून होतच नाही, त्याला वागीश्वर म्हणायचं. आणि या सर्वांचा ईश्वर हा कसा आहे? अव्यक्त आहे, अक्षर आहे. तो कोण? तो परमात्मा होय. कारण त्याच्याच आधाराने मग मन चिंतन करीत असतं, त्याच्याच आधाराने वाणी उच्चारण करीत असते. आधाराने याच्या अर्थ तोच प्रेरणा देणारा आहे, म्हणून वाणी उच्चारण करते, मन चिंतन करतं आणि देह आचरण करीत जातं. म्हणजेच परा, पश्चंती आणि मध्यमा आणि वैखरी अथवा मन, प्राणी, वाणी आणि इंद्रिय यांचा जो प्रेरक, यांचा जो नियंता, तो कोण आहे? तर तो परमात्माच होय. आणि म्हणून तो सर्व वागीश्वरेश्वर म्हटलाय. परा, पश्चंती अथवा मनप्राण हे कसे आहेत? अंतर्गत आहेत. मध्यमा आणि वैखरी अथवा वाणी आणि इंद्रिय हे बहिर्गत आहे. पण याही सगळ्यांचा जो स्वामी आहे तो कोण आहे? फक्त आणि फक्त श्री नारायण, श्री विष्णू होय. म्हणून त्याला सर्व वागीश्वरेश्वर हा म्हटलेला आहे. श्लोक 99. 803 नाम बघतो आपण. महाहृदा. ओम महाहृदाय नमः. आचार्य भाष्य करताना म्हणतात की अवगाह्य तदानंदम विश्रम्य सुखमासते योगिनः इति महाहृदा इव महाहृदाः. हृद म्हणजे जलाशय, तडाग, सरोवर अशा अर्थाने. आणि महा लागलाय पुढे म्हणजे मोठा, विशाल सरोवर हे ज्याचं स्वरूप आहे. विशाल सरोवरामध्ये जलक्रीडा करावी त्याप्रमाणे आचार्यांनी भाष्य जे केलंय ना, अवगाह्य तदानंदम विश्रम्य सुखमासते, याचा अर्थ बघूया की विशाल सरोवरामध्ये जलक्रीडा करावी त्याप्रमाणे भक्त, ज्ञानी, योगी ज्याच्या ध्यानामध्ये आनंदाने अवगाहन करीत असतात. सरोवरामध्ये डुबकी मारल्यावर सरोवराचे जल जसे पोहणाऱ्या माणसाला सर्वांगाने वेढते, आनंदित करते, त्याप्रमाणे साधकाला नारायण स्थितीमधील म्हणजेच ध्यानावस्थेमध्ये नारायण स्थितीमधील शांती, प्रसन्नता पुन्हा पुन्हा उल्लसित करते, शुद्ध करते. आणि म्हणूनच या रूपकाने श्री नारायणास महाहृद म्हणजे परम आनंद देणारा हाही अर्थ आहे. आणि विशाल सरोवर हाही अर्थ बघायचा याचा. विशाल सरोवर म्हणजे सरोवर ज्याचं स्वरूप आहे अशा अर्थाने. जसं संस्कृतमध्ये आपण आधीच बघितलं, हृद म्हणजे सरह, जलाशय, तडाग हा जसा अर्थाचा डोह हाही अर्थ केलेला आहे. डोह म्हणजे अथांग खोली. ही कशाने दर्शवलेली आहे? तर महा या शब्दाने अथांग खोली दर्शवलेली आहे.
आता या श्लोकामध्ये जो सगळा श्लोकार्ध आहे, जे खालची ओळ आहे, 99 या श्लोकामधली खालची ओळ, महा हे सगळं लागलं आहे, म्हणजे महाचं सूत्र आहे जणू काही. त्यातही सुद्धा 2-2 पदांची जोडी आहे. महारध नंतर महागर्त पद आलाय. महारध पद म्हणजे अथांग खोरी दर्शवतं आणि महागर्त पद अनुलंघ्य म्हणजेच ओलांडून जाण्यास दुस्तर कठीण असं अंतर दाखवतं. महारध कसं आहे, जलीय आहे आणि दुसरं स्थलीय आहे. महागर्त पुढे येणार आहे आपल्याला ते पद. परमात्म्याला महारध म्हणण्यामध्ये काय आशा आहे? सरी सृप पशु पक्षी इत्यादी सगळे जीव वणव्याच्या किंवा सूर्याच्या तापापासून आपला बचाव करण्यासाठी जलाचाच आश्रय करतात. जलातील जीव उथळ जलाशय सोडून खोल जलाशयामध्ये आश्रय घेतात. हिमालयाच्या जंगलातील वणव्यामध्ये सापडलेला गजेंद्र आपल्या कळपाला घेऊन गंगेच्या पात्रात जाऊन उभा राहतो. खोल जलात जाऊन डुंबतो. डबक्यातला जीव तलावात जातो. तीरावरील डोहात शिरतो. अशा प्रकारे जल आणि त्याची ही खोली जीवाचं शरण आहे. डबक्यातील असेल तर तो जीव कुठे जातो? तलावामध्ये. तीरावर असेल तर तो डोहात शिरतो. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की जीव आणि त्याची खोली, अशा प्रकारे जल आणि त्याची खोली, जीव नव्हे, जल आणि त्याची खोली ही काय आहे? जीवाचं शरणस्थान आहे, सुखधाम आहे. परमात्मा हा तसा आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक या त्रिविध तापांपासून जीवाला वाचवणारा आहे व निरुपाधिक जी आंतरिक परमशीतलता आहे ती देणारा आहे आणि म्हणून त्याला महारध म्हटलेलं आहे. महारथाप्रमाणे परम आल्हाद देणारा म्हणून महारथच त्याला म्हणायचं. शिवमहिम्न स्तोत्रामध्ये म्हटलेलंच आहे, यदाल्लोक्याह्लादं हृदयैव निमज्ज्यामृतमये दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत्किल भवान. म्हणजे योगी लोक शम दम आदी साधनांनी संपन्न होऊन कुठलाही संकल्प विकल्प सगळ्या वृत्तींपासून अलिप्त होत आपल्या आतच विलक्षण दिव्य तत्वाचं दर्शन करीत, म्हणजेच आनंदरूप परब्रह्म चिन्मात्र तत्वाचं दर्शन घेताच रोमांचित होतात. विलक्षण एक आनंद त्यांना मिळतो ध्यानावस्थेमध्ये. जणू ते अमृत समुद्रामध्ये अवगाहन करीत दिव्य आनंदाचा अनुभव करीत असावे असाच जणू उल्लेख आहे. म्हणजे आपल्याला जरी माहीत नाही तरी ते असं करतात किंवा त्यांना तसा दिव्य अनुभव येतो हेच सांगितलेलं आहे जणू. असा हा कोण आहे? महारथ. अशा अर्थाने मोठा जसा सरोवर आहे त्या सरोवराचं जणू हा स्वरूप आहे, जे ध्यानावस्थेमध्ये भक्त ज्ञानी योगी यांच्या ध्यानामध्ये आनंदाने अवगाहन करीत असतात. म्हणून त्याला महारथ म्हटलंय. म्हणजे सरोवरात डुबके मारल्यावर जसं सरोवराचं जल त्या पोहणाऱ्या माणसाला सर्वांगाने आनंद देतं, वेढतं, त्याप्रमाणे ही नारायण स्थिती शांती प्रसन्नता देते हेच सांगितलेलं आहे. श्लोक 99 804 नाम बघतो आपण. महागर्तः. ओम महागर्ताय नमः. गर्तवदस्य माया महती दुरत्येति महागर्तः इति भगवद्वचनात्. गर्त शब्दो रथपर्यायो नैरुक्तेरुक्तः तस्मान् महारथो महागर्तः. महारथ त्वमस्य प्रसिद्धं भारतादिषु. महारथत्वमस्य प्रसिद्धं भारतादिषु असं वेगवेगळ्या प्रकारे भाष्य केलेलं आहे. याचं 2-3 प्रकारे. महागर्तचा अर्थ काय बघायचा की ओलांडण्याला कठीण अशी विशाल दरी. गर्त म्हणजे खोली, दरी हा आणि महा म्हटलेला आहे म्हणजे विशाल, ओलांडून जायला कठीण अशी विशाल दरी. दुसरं म्हटलंय गर्तवदस्य माया महती दुरत्येति. म्हणजे भगवंताची माया पार न लावता येण्या इतकी कठीण आहे, दुस्तर आहे. माया ही ओलांडून जायला भगवंताची दुस्तर आहे, कठीण आहे, हाही एक अर्थ केलेला आहे भगवंतानी गीतेच्या 7व्या अध्यायात हे सांगितलेलंच आहे. पुढे तिसरा अर्थ काय लावलाय? तस्मात महारथ महागर्तः. म्हणजे भगवंताजवळ ती असते आणि महारथत्वस्य प्रसिद्धम भारतादिषु.
म्हणजेच ज्याचा रथ हा विशाल आहे तो महारथी म्हटला जातो. इथे गर्तचा अर्थ रथ घेतलेला आहे. गर्त म्हणजे रथ आणि महा ज्याचा रथ विशाल आहे तो कोण? महारथी. महागर्त म्हणजे मोठी पोकळी हा अर्थ आपण बघितला. आणि मोठी पोकळी म्हणजे गर्ता ज्याला म्हणता येईल. पुन्हा भगवंताची माया हे घेतलंय. मम माया दुरत्तेया. भगवंतानी म्हटलंय की तरुण जायला ही माझी माया कठीण आहे, दुस्तर आहे. आणि निरुक्तकारांनी गर्तचा अर्थ घेतलाय रथ. त्यानुसार ज्याचा रथ विशाल महान तो महारथी किंवा महारथ. मग तो कोण? तर भगवान विष्णू म्हटलाय. मागचं नाम बघितलं आपण महारथ म्हणजे मोठा डोह म्हटला होता. खोलच खोल खड्डा असेही म्हटलं जातं. ज्याला एका बाजूनी तो अथांग जीवन आहे तर दुसऱ्या बाजूनी तो सर्व जीवनाचा अंतही आहे. खोल खड्ड्यात पडलेला प्राणी जसा तिथेच गडप होऊन जातो, पुन्हा वर येऊ शकत नाही, त्याप्रमाणेच त्या परमात्म्याच्या ठाई हे सगळं विश्व प्रलयकाळी गडप होऊन जातं. त्याप्रमाणे परमात्म्याच्या ठाई जेव्हा विश्व गडप होऊन जातं, कुठे त्याचा मागमूसही लागत नाही. दरीमध्ये पडलेल्या वरीचा शोध कसा घ्यायचा किंवा कसा लागायचा? कुठे ती तळहीन खोली, तळ नसलेली खोली, आणि कुठे अकिंचित विश्व. तो परमात्मा शांतम शिवम अद्वैतम म्हणून वर्णिला आहे. त्याच्या ठाई त्याच्या या निस्पंद अगाधतेमध्ये सृष्टीची सारी धडपड खटपट यातायात शांत होऊन जाते. सगळे अशिव म्हणजे सगळे पाप भस्म होऊन जातं, मंगल होऊन जातं. स्मशानामध्ये बघा सारं सडकं कुचकं दुर्गंध जळून निर्मळ होतं, उज्ज्वल होतं, सुंदर होतं. तिथे कुठे द्वैत उरतच नाही. स्मशानात तिथे दुजा नाही, दुजाची छाया सुद्धा उरत नाही, त्याचं नाव नाही. सगळं एकाकार. ते जे शांत शिवतत्व तेच इथे महागर्त म्हणून संबोधलेले आहे. यामध्ये विश्व आणि त्याची सारी हालचाल, त्याचे सारं अमंगल आणि अशुभ, त्याचे सारे द्वैत भय आणि भांडण सारं सारं समाप्त होतं. त्याच्यात उरतं ते केवळ अचिंत्य नि अगाध खोलच खोल तत्व, आणि त्यालाच इथे महागर्त म्हटलंय. गर्त म्हणजे रथ हाही जो निरुक्तकारांनी अर्थ केलेला आहे. पण इथे जो रथचा हे आहे अर्थ घेतलेला आहे निरुक्तकारांनी, तो इथे अभिप्रेत नाही आहे. इथे अभिप्रेत काय आहे? आपण जे गर्तचे अर्थ बघितले तेव्हा तो रथ अर्थ बघितला आहे, पण इथे तो अर्थ अभिप्रेत नाही आहे. तर इथे गर्त म्हणजे खोल डोह किंवा जो ओलांडून जायला कठीण आहे असा तो डोह. म्हणून इथे जिथे विश्व गेल्यानंतर पूर्णपणे गडप होऊन जातं असा तो, त्याला म्हणून इथे महागर्त म्हटलेला आहे. ज्याची खोली अगाध आहे, सांगताच येत नाही. श्लोक 99 805 नाम बघतो आपण. महाभूतः. ओम महाभूताय नमः. कालत्रयान अवच्छिन्न स्वरूपत्वात् महाभूतः. आचार्य भाष्य करताना लिहितात की तिन्ही कालाच्या अतीत असल्यामुळे भूत समुदायांपेक्षा श्रेष्ठ असा हा आहे, म्हणून याला महाभूत असं म्हटलंय. पंचमहाभूत हे ज्याचं स्वरूप आहे. सर्व पंचमहाभूतांची उत्पत्ती याच्यापासूनच होते आणि ती व्यक्त दशेला येतात. म्हणून त्या सर्वव्यापी अनंत स्वरूपाला श्री नारायणास महाभूत म्हटलेलं आहे. पंचमहाभूत जी याच्यापासून निर्माण होतात, पण हा कसा आहे? महाभूत. हे अव्यक्त त्या पंचमहाभूतांहून वेगळं आहे आणि महानही आहे. कल्पांती पंचमहाभूते अव्यक्तामध्येच लीन होतात. पंचमहाभूत म्हणजे कोणते? तर पृथ्वी आप तेज वायू आकाश ही सगळी पंचमहाभूत ही पुढे कल्पांती प्रलयकाली अव्यक्तामध्येच लीन होतात. म्हणून हे अव्यक्त त्याहूनही महान होय. हे अक्षर कोणातच लीन होत नाही. अक्षर, क्षर म्हणजे विनाश, आणि अक्षर अ लागल्यानं म्हणजे नकारार्थी अर्थ, ज्याचा कधी विनाश होत नाही असे हे परब्रह्म. अविनाशी अक्षर अव्यय असं हे जे आहे याचा कधी
विनाश होत नाही, म्हणजे तो कोणातच कधी लीन होत नाही. ते स्वे महिमनी प्रतिष्ठितम, स्वतःच्या स्वरूपात ते प्रतिष्ठित असतं, म्हणूनही ते महाभूत होय, कोणातच लीन नाही. ते चिन्मय असल्यामुळे त्याला पुरुष अशी संज्ञा दिली आहे. इतर महाभूते जड होत, म्हणून ती नपुंसक लिंगाने निर्देशली जातात. ते पंचमहाभूत असं म्हटलं जातं. पण हे कसं आहे, चिन्मय रूप असल्यामुळे याला पुरुष अशी संज्ञा दिलेली आहे. महाभूत आणि महाभूतानी यामधील अंतर हे असं लक्षणीय आहे. महाभूत म्हणजे तो महाभूत, हे संस्कृत मधलं पुल्लिंगी असं रूप आहे. महाभूत तो महाभूत अशा अर्थाने पुरुष, आणि महाभूतानी असं जे म्हटलंय ती महाभूत किंवा ते सगळे महाभूत अनेक, हे सगळे नपुंसक लिंगामध्ये दर्शवलेली आहेत. गीतेमध्ये हाच आशयाचा एक श्लोक आहे. अव्यक्तात् व्यक्त सर्वा प्रभवन्त्य हरागमे, रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैव व्यक्त सैन्यके. अव्यक्तात् अव्यक्तः सर्वाः, म्हणजे सर्व चराचर भूतसमुदाय या ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी त्या अव्यक्तापासून प्रभवंती म्हटलंय, म्हणजे उत्पन्न होतात. अहरागमे म्हणजे काय? अह म्हणजे दिवस, आगमे आरंभ या अर्थाने, म्हणजे ब्रह्मदेवाचा जो दिवसाचा आरंभ असतो त्या आरंभी अव्यक्तापासून, हे म्हणजेच ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून प्रभवंती सगळे सर्वाहा प्रभवंती सगळे उत्पन्न होतात. ही या श्लोकाची पहिली ओळ आहे. 8व्या अध्यायातला श्लोक आहे हा. रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैव व्यक्त सैन्यके, आणि ब्रह्मदेवाच्या जी रात्र असते त्या रात्रीच्या आरंभी, आगमे म्हणजे आरंभी, त्या अव्यक्त तत्र अव्यक्त सैन्यके म्हणजे त्या अव्यक्त ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरामध्ये प्रलीयन्ते म्हणजे विलीन होतात. पुन्हा म्हटलंय एका अव्यक्ताच्या पलीकडे दुसरे सनातन अव्यक्त आहे असंही प्रतिपादन केलंय. म्हणजे याच अध्यायात पुन्हा म्हटलंय परस्तस्मात् भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. म्हणजे त्या अव्यक्ताहून सुद्धा फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण असा आणखीन कोण आहे? सनातन अव्यक्त आहे. तो परमदिव्य पुरुष सर्व भूते जरी नाहीशी झाली तरी हा नाहीसा होत नाही. सर्व भूतेषु नश्यत्सु, सर्व भूते सर्व प्राणी मात्र जरी नष्ट झाली, नाहीशी झाली, तरी तो न विनश्यती, तो अक्षर जो आहे, सह न विनश्यती म्हणजे तो अक्षर जो आहे तो कधीही नष्ट होत नाही. अव्यक्त संज्ञा ही प्रकृती आणि पुरुष म्हणजे आत्मा. पुरुष हे आत्मा, जो आत्मा प्रत्येक व्यक्तीच्या ठाई असतो त्याला पुरुष म्हटलं जातं. म्हणजे प्रकृती आणि पुरुष या दोहोंनाही असली तरी अक्षर ही संज्ञा केवळ एका परमात्म्यालाच आहे, कारण तोच महाभूत होय. त्याच्याच समर्थ आधाराने संघात म्हणजे एकत्र येणे, पंचमहाभूत एकत्र येऊन मग संपूर्ण सृष्टी निर्माण होते, प्रकृती निर्माण होते. 7व्या अध्यायामध्ये गीतेच्या हे सगळं सांगितलंय. अपरा प्रकृती कोणती आणि परा प्रकृती कोणती, म्हणजे सगळी पंचमहाभूत मनबुद्धी अहंकार अशी 8 प्रकृती एकत्र येऊन संघात म्हणजे एकत्र येऊन मग सगळी सृष्टी निर्माण होते. आणि विघात म्हणजे पुन्हा एकमेकांपासून विलग होणे, या सगळ्या क्रिया जेव्हा घडून येतात हे सगळं या परब्रह्माच्या आधारानेच होत असतं. आणि म्हणून भक्तगण त्याला महाभूत म्हणतात. पंचमहाभूत वेगळी आणि हा त्या पंचमहाभूत याच्याच पासून निर्माण झालेली, याच्याच पासून त्यांची उत्पत्ती आहे आणि नंतर प्रलय काळी याच्यातच विलीन होतात. पण हा मात्र विलीन होत नाही. हा कसा आहे? महाभूत म्हटलेला आहे. आणि म्हणून भक्तगण ज्याला महाभूत म्हणतात ते यथार्थच होय. श्लोक 99. 806 नाम बघतो आपण. महानिधी. आता ही सगळी महाची हे चालू आहे श्लोकार्थ. हा सगळा महानी सुरू होणारा. महानिधी. ओम महानिधये नमः. सर्वभूतानि अस्मिन् निधीयन्त इति निधिः. महाश्चासो निधिश्चेति इति महानिधिः.
आचार्य भाष्य करताना म्हणतात की सर्व काही ज्याच्यात साठवले जाते, सर्वभूतानी अस्मिन निधीयंत, निधीचा अर्थ आहे साठा, सर्व काही ज्याच्यामध्ये साठवले जाते असा तो कोण मग महानिधी म्हणावायचा. निधी म्हणजे आपण एरवी पण अर्थ बघतो की साठा, संपत्ती. निधीचा अर्थ संपत्ती असाही केला जातो, म्हणजे जो भक्तगणांची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. भक्तगण त्याचाच विचार करतात, भक्तांना त्याच्याशिवाय दुसरं काही कळतच नाही, दुसरं काही नको वाटतं. म्हणजे भक्तगणांची सर्वश्रेष्ठ संपत्ती तोच आहे आणि म्हणून त्याला महानिधी असंही म्हटलंय. आणि व्यवहारातली संपत्ती हा अर्थ निधीचा आहेच, धन या अर्थाने. म्हणजे जो प्रेमाचाही साठा आहे आणि भक्ती मार्गातील म्हणजे भक्तांना त्यांच्या मार्गातील ते सगळं त्यांना देतो असा तो कोण तर महानिधी परमात्मा श्री विष्णूच होय, श्री नारायण होय. आपल्या कृपेची अव्याहत बरसात तो भक्तांवर करीत असतो. शिवाय प्रलय काळी त्याच्यातच सगळं विश्व लुप्त होतं, हे पुन्हा पुन्हा आपण बघतो. तो मात्र कधीही लुप्त होत नाही, तो कधीही कशात विलीन होत नाही. आणि पुढे तिथेच सगळे ते निहित होतात, जेव्हा सर्व विश्व सर्व भूत मात्र त्याच्यामध्ये लुप्त होतात आणि त्याच्यातच निहित होतात, म्हणजे साठा या रूपात त्याच्यातच राहतात. जे काही या सृष्टीत दिसतं ते सगळं नामरूपात्मक, मूलतः त्या अव्यक्त अक्षर संज्ञक महानिधीमधूनच येतं आणि शेवटी आपलं नाम रूप हरवून त्याच्यातच विलीन होतं. असं एक कोण आहे, तोच परमात्मा जो नामरूपाचा महानिधी आहे. तो मात्र कधीही नष्ट होत नाही, न विनाशती. सगळ्याचा साठाही तोच आहे. तिथूनच त्या साठ्यातूनच पुन्हा सृष्टी किंवा विश्व उदयाला येतं, म्हणजे उत्पत्ती होते. सर्व नामरूपे त्यातूनच निघून त्यातच निमाली आहेत, आरंभी आणि अंती तो असतो. आणि तो एक अनाम आणि अरूप महानिधी संज्ञक परमात्माच म्हटलेला आहे, श्री महाविष्णू श्री नारायण होय. या 99व्या श्लोकामध्ये महारथः, महागर्तः, महाभूतः आणि महानिधी या श्लोकार्धामध्ये सगळी ही जी नामं आली आहेत महानी सुरू होणारी, ही दिक कालाद्यनवच्छिन्न रूप महत्वच असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशा अर्थाने परोपरीने गायली आहेत. परमात्म तत्व कसे अगाध आहे, अनंत आहे, असीम आहे, अक्षय आहे, हाच या नामाचा अर्थ आहे. वस्तूला खोली आहे, लांबी आहे, रुंदी आहे आणि या त्रिपरिणामांनी मापल्या जाते एखादी वस्तू. शिवाय द्रव्यही असतं वस्तूचंच, म्हणजे ते सुद्धा अशा मापांनी मापलं जातं. हे चतुर्विध लक्षण असून हे परमात्मा तत्व कसं आहे, सर्व विलक्षण आहे. असं हे 4 महापद सुचवित आहेत. महारथ, महागर्त, महाभूत आणि महानिधी हे 4 महापद हे सुचवत आहे की परमात्म तत्व मात्र सर्व विलक्षण आहे. बाकी सगळ्यांना अधिक कालाद्यच्छिन्न स्वरूपत्व म्हटलं आहे. खोली, लांबी, रुंदी सगळ्या परिणामांनी ते मापले जातात. परमात्मा मात्र अप्रमेय आहे, सर्वथा अप्रमेय, मोजल्या जातच नाही. प्रमेय म्हणजे प्रमेयाचा अर्थ आहे मोजल्या जाणे, परिमाण होणे त्याचं, आणि अ लागलाय म्हणजे नकारार्थी अर्थ आहे, त्याचं कधीही मोजमाप होतच नाही. परमात्मा सगळ्यांचाच महानिधी म्हणजे साठा आहे, खजाना आहे, सर्व गुणांचा साठा आहे, सर्व ज्ञानांचं भांडार आहे, सर्वांवर कृपा करणाराही आहे, कृपेचा रत्नाकर आहे. महाभंडार असा तोच कसा आहे, अनमोल आहे. भक्तगणांचा तोच आधार आहे, भक्तगणांचा तोच आश्रय आहे आणि तोच त्यांचा निधान आहे. म्हणजे जणू काही सर्वश्रेष्ठ संपत्ती तोच आहे भक्तगणांची. दयानिधी, गुणनिधी म्हणूनही त्याची स्तुती गाताना सहज मुखातून स्तोत्र स्फुरतात भक्तगणांना. आणि हा म्हणून असं कसा म्हटलेला आहे, महानिधी. गुणनिधी, दयानिधी तर म्हटलंच आहे. भक्तांवर जेव्हा त्याची कृपा होते तेव्हा त्याला कधीही सीमा राहत नाही, त्याचा संपत्तीचा साठा कधीही संपत नाही भक्तगणांवर कृपा करताना, म्हणूनही तो महानिधी म्हटला जातो.